मुंबईला तुला जाऊ देत नाही ना, त्यामुळे तुझं सगळे चाळे चालेत माहितीये मला. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात घे, असंही तुला मुंबईला जाऊ देणारच नाहीये मी. अशी सुत्तासारखी सरळ करते की नाही बघच तू आता तुला. येऊ का? नमस्कार. भाऊ तुम्ही पाणी घे भाऊंना. युवा नेते, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मला काही नको, मी ठीक आहे. नाही आहो पण भाऊ, आज कशी काय गरिबाची वाट धरली? तुम्ही आलात म्हणजे काहीतरी विशेष काम असणार. म्हणजे विषय तसा नाजूक होता म्हणून म्हटलं स्वतः येऊन बोलावं. आणि असं चार चौघात तोंड देखलं चौकशी करणं योग्य नाही वाटत ना. अहो भाऊ, काही चौकशी करायची होती तर मला सांगायचं ना, निरोप पाठवायचा, मी आलो असतो. तुम्ही काय बोलता युवा नेते? भेटीसाठी हे कारण चुकीचं आहे. तुमची बहीण, म्हणजे तिच्यासोबत जे घडलं त्याने कोणालाही धक्का बसणं स्वाभाविक आहे. त्यामुळे तुम्ही कोणीच खचून जाऊ नका प्लीज. आणि राजकुमार आमचे युवा नेते आहेत, सो त्यांच्या परिवाराची जबाबदारी आमची जबाबदारी सुद्धा आहे. आणि गावात कुठेही काहीही झालं, कुणालाही कशाचीही गरज असली तर मी किती तत्पर असतो ते तुम्ही राजकुमारलाच विचारू शकता. म्हणून म्हणतोय, तुम्हाला कुठल्याही गोष्टीची मदत लागली तर मला सांगा. अंकुश भाऊ, तुम्ही आमच्याकडे एवढं मदतीचा हात घेऊन आलात त्याबद्दल धन्यवाद बर का. हो, पण तुम्हाला जसं वाटतं ना तेवढं काही झालेलं नाही सुमीच्या बाबतीत, त्यामुळे आम्हाला तुमची मदत काही लागणार नाही. पण तुम्ही एवढं कळकळीने आलात त्याबद्दल धन्यवाद बर का. ठीक आहे, पण पुन्हा एकदा सांगतो, कसलीही मदत लागली तरी दुसऱ्या कोणाकडे मदत मागण्यापेक्षा बिनधास्त माझ्याकडे या. येतो, काळजी घ्या. मी येतो ना भाऊ सोडायला. येतो. चला गा लवकर, भूक लागलीये मला. पिठलं कर लवकर. गिळायला गाला, पिठला गाला गिळायला कार्टीला. ऐका, ह्याच्यामुळे आता गावची गुंड पण यायला लागलेत घरात. आणि पिंट्या त्या अंकुचं शेपूट सगळं त्याच्या माग 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 हिंडत असतो. पोरांमुळे काय दिवस दिसणार आहेत ना विरोबा, तुलाच माहिती बाबा. आता मी नव्हतं आमंत्रण धाडलं त्यांना. ऐकलं का सगळ्यांनी? मी चाललो मुंबईला. 8-10 दिवस तिकडच आहे. काय रे, ह्याच्या मानगुटीवर अजून भूत उतरत नाही मुंबईचं, तू तुझ्या मानगुटीवर बसलोय. तर स्वप्न पडायला लागले तुला मुंबईची? अग स्वप्न नाही ग, अंकुश भाऊंचे पिताश्री आहे तिकडं मुंबईला. त्यांचं काहीतरी सामान पोचवायचंय. आणि अंकुश भाऊ काय म्हणाले माहितीये का, एकदम सिक्रेट सामान आहे, त्यासाठी कोणीतरी विश्वासातला माणूस पाहिजे. आणि म्हणून अंकुश भाऊंनी मला ही जबाबदारी दिली. याचा अर्थ येतोय का तुमच्या लक्षात? म्हणजे भाऊंनी माझी जायची, यायची, खायची, राहायची सगळी व्यवस्था केली आहे. माझ्यासाठी विषय एकदम भारी आहे. आणि उद्या सकाळीच निघणार आहे. नशीब आमचं. नाही घरात बसून फुकटच्या घास पोटात घालू नका, काहीतरी काम करा. मुंबईला कामासाठी चाललायस ना? हा मग ठीक आहे. मी पण कामासाठीच चालले होते, पण तुम्ही जाऊ नाही दिलं मला. आता पुन्हा तोंड उचकटलास ना तू, अशी सनकन कानाखाली वाजवीन ना. अगं मामी शांत हो की, तशी बी तुझी तब्येत बरी नाहीये.
बरं हो निघतोच आहे आम्ही. हो ताईसाहेब लई मस्त दिसताय. बाईसाहेब तुम्ही पण. अगं थँक्यू मंजू. बरं मंजू, आम्ही बाभुळगावला जाऊन येतोय. रावसाहेबांचा कार्यक्रम आहे तिथे, आम्हाला यायला उशीर होईल. तेव्हा आम्ही येईपर्यंत थांबायची काही गरज नाहीये. तुझी कामं झाली ना की निघ तू. जी. आणि हो, प्रताप त्याच्या रूम मध्ये झोपलाय. त्याच्या हाताला काल काहीतरी लागलं, त्यामुळे उठवत नाहीये त्याला. तर त्यांनी आवाज दिला तर लक्ष दे नक्की. वय. त्याला हवं नको ते बघ. कारण हरी पण नाशिकला गेलाय, त्यामुळे तू एकटीच आहेस घरात. तेव्हा नीट लक्ष दे. वय. पण रमा आलीच तर तुला सोबत होईलच. जी. बाकी तशी काहीच कामं नाहीयेत आता. आणि आम्ही जेवायला नाहीये दोघी जणी. ठीक आहे. वय बाईसाहेब. मामी तू घरीच थांब, मी सांगते बाईसाहेबांना. हे बरं आहे, रमा कामाच्या बहाण्याने बाहेर गावभर इंडली तरी चालतं. तिला काही कोणी बोलू नका, फक्त मलाच बोला. मी काय असा एवढा मोठा गुन्हा केलाय की त्याची शिक्षा मला देतात काय माहित. तोंडावर गजरा तोंडावर. अक्कल आहे का नाही तुला? का मुंबईची वाटर सगळी सोडून आली अक्कल? आपण कुणासमोर बोलतोय, काय बोलतोय भान आहे का? अगं लहान आहे चिंगी, ऐकते सगळं. ऐकू दे ना तिला, ऐकू दे. तिला कळू पण दे का पोटच्या पोरीपेक्षा भाच्यांचं केवढं कौतुक करते ते. तुम्ही सकाळी सकाळी डोकं फिरवू नको बाई. अगं मामी जाऊ दे ना, तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको. तू चहा घे, मी बघते. हे बघ सुमे, मी तुला काय बघते का माझ्याकडे? तू माझ्याकडे बघणार? इतके दिवस मी काही भी बोलले नाही, पण त्याचा अर्थ असा होत नाही की तुझं समज वागणं मला पटतंय. अगं तुझ्यामुळे अख्ख्या घरात किती त्रास होतोय हे तुला बी चांगलंच ठाऊक आहे. अगं इरोबाची कृपा आहे तुझ्यावर की तुझं कान धरायला आणि तुझं कौतुक करायला आई बाबा आहेत तुझ्या संग. आणि त्यांना जमेल तेवढं करतात ना ग ते तुझ्यासाठी. तरी बी अशी का वागतेस ग त्यांच्या संग? ए, तुझं भाषण ऐकून घ्यायला बसली नाहीये. तू आमच्या घरात राहून माझी शाळा घेतीये. चल घेत ना. बस बस झालंय आता. डोक्यावरनं पाणी जायला लागलंय माझ्या. अशी नाही ऐकणार ती, अशी नाहीच ऐकणार आहे ती. तिथनं निघायचं, घरातनं निघायचं, मुंबईला जिथं जायचं ना तिथं जायचं. ज्याच्या बरोबर जायचं ना त्याच्या बरोबर चालू पडायचं, कळलं ना? इथनं आता घराच्या बाहेर पाऊल टाकायचं आणि पुण्यात घरात पाऊल टाकलेस ना तर तांगडा तोडून हातात देते की बघ. चल, तुम्हाला घराच्या बाहेर काढतीये? घराच्या बाहेर काढत नाहीये, हात लावते तुला घराच्या बाहेर. चल दे. नाही जाणार मी. अरे निघत नाही काय? चल दे घेते मला. निघ जायचं. नाही जाणार. हे बघ तुम्ही, तुझं माझ्याबद्दल जे काही मत आहे ना ते मला नाही माहित, पण आज माझ्या आणि माझ्या बहिणीच्या डोक्यावर जे काही छप्पर आहे ना ते फक्त आणि फक्त मामा मामींमुळे. त्यामुळे त्यांना त्रास झालेला मला सहन होणार नाही. आणि एक शेवटचं सांगते बर का, कान नीट उघडे ठेव आणि डोकं शांत ठेवून नीट समजून घ्यायचं. तुला जर का या घरात राहायचं असेल ना तर मामा मामी जे सांगतील आणि जसं सांगतील तसंच वागायचं आणि त्यांचं ऐकायचं. त्यांचा शब्द तो शेवटचा आणि समध्यांनी तो पाळायचा म्हणजे पाळायचं. आलं लक्षात? मामी सावकाश. भाजी भाकरी केली आहे, आणखी
खिचडी बी लावलीये. दुपारी समद्यांनी जेवून घ्या. मी आज जाऊन येते. आणि सिमरन, आज समद्यांना जेवण तू वाढून द्यायचंस. आणि मामीच्या डोक्याला बाम बी लावून द्यायचं. कळलं? मामी काळजी घे. चिंगे सांभाळून घेशील ना? त्या राजकुमारच्या घराची काही बातमी? त्याच्या घरची कसली बातमी भाऊ? नाही का वेगळा मॅटर झालाय का? अरे नाही रे, पण होऊ शकतो ना. तो राजकुमार मुंबईला गेलाय ना, मग त्याच्या गैरहजेरीत त्या गरिबांच्या दीपिकानं काही गुण उधळले तर? का भाऊ, काय माहित नाही भाऊ. मग माहिती काय असतं तुम्हाला? त्याचा वापर करा डोक्याचा. चहा. हे बघ, त्या राजकुमारच्या घरच्यांवर नीट लक्ष ठेवायचं. का भाऊ? हे बघ, त्या राजकुमारची आणि प्रतापची सलगी वाढत चालली आहे. गावातल्या कुठल्याच घराची आणि प्रतापची सलगी झालेली मला चालणार नाही. हा हा भाऊ. आणि जी लोक माझ्या सोबत आहेत त्यांची आणि त्यांच्या घरच्यांचा तर प्रश्नच येत नाही. हा शिरतय का काही? कळतंय की नाही? हा भाऊ भाऊ, कळलं कळलं. भाऊ, त्या राजकुमारशी कसं वागायचं ना हे जरा सांगत चला मध्ये मध्ये. आमची लाईन कधी कधी हलते भाऊ. माफी. त्या लवकर. हा. म्हणजे मला फार उशीर नाही ना ग झाला? अगं नाही ग, मला तर वाटलं तू आज येतच नाही की काय. अगं असं न येऊन कसं चालेल? यावं तर लागणारच होतं. मावशीला बरं वाटतंय का ग? आता बरी आहे, पण मधून मधून डोकं धरतं बघ तिचं. तिला आराम करायला सांगितलंय, वाटेल बरं. तू थांबायला पाहिजे होतं तिच्याजवळ. ते बी बरोबर आहे, पण मी घरातली चटाचट काम करून आली बघ. आणि मी बी नसते आली आणि मामी बी नसती आली तर समजा काम तुझ्यावर पडलं असतं ना. अगं कामाचं काय नाही, पण रमे एक सांगू का? बरं झालं तू आलीस. अगं ताईसाहेब आणि बाईसाहेब बाबूळ गावाला गेलेत आणि हरी बी नाही. आणि एवढ्या मोठ्या घरात मी एकटीने काय करायचं आणि काय नाही हे मला कळतच नाही बघ. आता मी आली ना, आता नको काळजी करू. चल पटापटा आवरून घेऊ. ती सुरी दे. चला. समजे बाहेर गेलेत म्हणजे छोटे मालक बी गेलेत का? अगं नाही, त्यांचा हात दुखतोय, झोपून येते. छोट्या मालकांचा हात अजून बरा नाही झाला? नाही ना. तू एक काम करते का? तू त्यांच्यासाठी दूध हळद नेतीस का? तोवर मी इकडचं बघते. ठीक आहे. थिंक ऑफ द डेव्हिल. बोला युवा नेते. भाऊ ना फोनवरूनच कडक. भाऊ, तुमच्या पिताश्री साहेबांना ते सामान पोचवलं बरं का? गुड. बरं, कोणी काही विचारलं नाही ना? काही चेकिंग वगैरे? नाही भाऊ, एकदम सुम मध्ये आलो टापोटाप. ग्रेट. पण भाऊ, मला तुम्हाला धन्यवाद द्यायचे. ते तुमच्यामुळं पाय लागले या मुंबईला. हा बरं ठीक आहे, ऐक. पिताजी पण तुला एक पार्सल देतील आणि ते कुठे पोचवायचं ते सांगतील. तोपर्यंत मुंबईतच मुक्काम ठेव, कळलं? बरं भाऊ, तुम्ही म्हणाल तसं. छोटे मालक,
छोटे मालक, आई ग आई. बापरे, यांना तर ताप आहे. अगं मंजू, छोट्या मालकांना ताप आलाय. काय? अरे देवा, आता काय करायचं? घरात कोणी बी नाहीये बघ. बाईसाहेबांना फोन करू का की आधी डॉक्टरांना कळू? अगं तू शांत हो आधी. एवढी काय घाबरतेस? ताप आलाय म्हणजे काही लई ताप नाही आलाय. ऊन बादले बघ त्यांना, बाकी काही नाही. अगं पर असा कसा जाईल ताप? अगं मी मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवते कपाळावर, बरं वाटेल त्यांना. हा बरं ठीक आहे. पाणी 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 पाणी
पाणी. I go.